राम राम मंडळी. आत्मा मालिक राम कृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. भक्तजन हो, पुढील सर्व संतमय आणि शिवमय असे धार्मिक, ऐतिहासिक सुंदर असे भाग पाहण्यासाठी कृपया व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला, म्हणजे नवीन आलेले व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येतील. रामकृष्ण हरी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून, सद्गुरू माऊलींना प्रणाम करून, अखंड विश्वातील साधू संत भक्तजन व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या सुंदर अशा 25व्या ऐतिहासिक भागाला प्रारंभ करत आहे. जय शिवराय, जय संभाजीराजे, जय मावळा. आजचा सुविचार आहे, जगातील एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे सत्य बोला, सत्य वागा आणि सत्याचाच संग धरा, तर जीवनामध्ये कारकीर्द घडते आणि जीवनाचा उद्धार होतो. आत्मा मालिक. आणि आजचा जिव्हाळ्याचा विषय आहे आपणा सर्वांचा, छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या मराठ्यांचे दैवत. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या मराठ्यांचे दैवत. आणि यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. याचा अर्थ असा आहे भक्तजन हो, पाखंडी विचारांचे खंडन करून धर्माचा प्रतिपाळ सांभाळ करणं हेच काम आम्हाला करायचं आहे. आणि हे करता करता नामाचं बीज वाढवायचं आहे, असं तुकोबाराय म्हणतात. गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हा श्लोक श्रीमद भागवत गीतेतील अध्याय 4 मधील 7वा श्लोक आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा दुष्टांचं निर्दालन करून सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, लोकहितार्थ या ईश्वरी कार्यासाठी, या समाज कार्यासाठी ईश्वर अवतार घेत असतो. म्हणून म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. पहा, धर्म म्हटला की सामान्य बुद्धीच्या आपल्याला असं वाटतं, किंवा सामान्य बुद्धीच्या लोकांना असं वाटतं की लौकिकातला धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई. तर असं नाही आहे. लौकिकातील हिंदू मुस्लिम धर्म असं नाही आहे. तर संतांना अभिप्रेत असलेला धर्म कोणता आहे, हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले. आणि तो धर्म आहे नीती धर्म, संस्कार धर्म, माणुसकी धर्म. तुकाराम महाराजांनी सांगितले की जगाला नीतिमत्ता शिकवणारी आणि जे अनितीने वागतील त्यांना शासनही करणारी अशी ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि यालाच नीती धर्म असे म्हटले आहे. आणि हा नीती धर्म जरूर घडला पाहिजे, असं महाराजांचं म्हणणं आहे. आज आपण पाहिले तर अनेक धर्माच्या नावावर समाजात जेव्हा अनिती, अत्याचार, जुलूम, शोषण होतं, तेव्हा त्यापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी साधू संत कार्यरत असतात, क्रांतिकारक कार्यरत असतात. म्हणूनच मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि मराठ्यांचे दैवत म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गर्वाने आपल्या हृदयामध्ये कोरलं गेल्याशिवाय राहणार नाही आणि राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्यांचं दैवत आहे.
अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी छाती आमची, आणि फाडली जरी छाती आमची, तरी मूर्ती दिसेल आमच्या हृदयात जिजामातांच्या शिवरायांची, जिजाऊ मातेच्या शिवरायांची. जय 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 शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. जन्म 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार, शुक्लनाम संवत्सरी, वेळ सायंकाळची होती. आणि सूर्याप्रमाणे हा नेत्रदीपक छत्रपती शिवराय जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि पिताश्रींचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. दैवत छत्रपती का म्हटलेला आहे तर पहा, अहो तलवारी तर सर्वांच्याच हातात होत्या, ताकदही सर्वांच्याच मनगटात होती, परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठीच रक्तात होती, हे विसरू नका. मग आता आपणास प्रश्न पडेल, मराठा म्हणजे कोण? मराठा म्हणजे 18 पगड जातींचा मिळून जमलेला जो समुच्चय आहे, गट आहे, समुच्चय आहे, त्याला मराठा असं म्हटलेलं आहे. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे श्रेष्ठ दैवत. आपला राजा म्हणजे आपला जीव की प्राण. म्हणून आजही महाराष्ट्र भूमीतील 18 पगड जात म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई अशा सर्व जाती धर्मांचा राजा, मराठा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जाती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि माणुसकीचा बुलंद आवाज म्हणजे मराठा, आणि मराठ्यांचा बुलंद राजा, श्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो आमची जात माणुसकी आणि आमचे दैवत छत्रपती, आमची जात माणुसकी आणि आमचे दैवत छत्रपती, हे आज कोणाला सांगायची गरज नाहीये. कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नाही. कारण केलेलं कार्य हे जर सत्मार्गाचं असेल, समाजासाठी असेल, तर ते चंद्र सूर्य तारे असेपर्यंत अजरामर राहणारच. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हेच थोर भक्ती आवडते देवा. तुम्ही स्वराज्याची भक्ती केली, तुम्ही समाजाची भक्ती केली, तुम्ही आईवडिलांची भक्ती केली, ईश्वराची भक्ती केली, सेवा केली, तर ही श्रेष्ठ भक्ती ईश्वराला मान्य असते आणि त्रिकालाबाधी ती चिरंतन अशी टिकणारी असते. आजही या महाराष्ट्राच्या भूमीतील मातीचा कण अन कण मावळ्यांच्या रक्ताची, स्वराज्यासाठी केलेल्या समर्पणाची साक्ष देतोय. राजे हो, मावळ्यांनो, लक्षात घ्या, व्यसन करू नका, व्यसन करू नका. तर व्यसन कशाचं करायचे? व्यसन शिवरायांच्या कार्याचं करायचे, संभाजीराजांच्या त्यागाचं करायचे, साधू संतांच्या विचारांचं करायचे आणि अनेक श्रेष्ठ भक्तांच्या भक्तीचं करायचे. राज, तुम्ही आमचे मायबाप, राज, तुम्ही आमचा जीव की प्राण. म्हणून राज, आजही म्हणावंसं वाटतं, जिथे असाल तिथून पुन्हा या राजे. महाराष्ट्र, अवघा महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय राजे, तुमची आठवण काढतोय राजे. शिवप्रेमींनी फक्त राजे शिवजयंतीच्या दिवशी स्मरणात न ठेवता रोजच्याच आचरणात आणाल तरच जीवन उज्ज्वल आणि सामर्थ्यशाली बनल्याशिवाय राहणार नाही. शिवप्रेमींनी फक्त शिवजयंतीच्या दिवशी राजेंचा उदो करायचा नाही, तर राजे आचरणात आणले तर महाराष्ट्राचं रामराज्य व्हायला वेळ लागणार नाही. उदाहरण पहा, एक प्रयोग करून पहा की ज्याला ज्याला दारू, गुटखा, गांजा, तंबाखू आदी काही व्यसने असतील करण्याची आणि ते व्यसन सुटतच नसेल, तर त्यांनी लक्षात घ्या, जर व्यसन तुम्हाला मनापासून सुटवायचं असेल, सोडवायचं असेल, तर फक्त 10 दिवस झोपेचा वेळ सोडून फक्त तुम्ही शिवराय शिवराय शिवराय, शंभूराजे शंभूराजे असं म्हणत चला. तुमची मती बदलेल आणि मग तुमची नीती बदलेल. म्हणजे वाढवावे बीजनाम. तुमची या नामाच्या ताकदीनेच व्यसनातून पूर्णपणे सुटका होणार. आणि हा अनुभव आहे अनेकांचा. जमेल तर प्रयोग करून पहा बांधवांनो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्याप्ती अटकेपासून तटकेपर्यंत केलेली आहे. म्हणजेच सुरुवात शिवनेरीपासून केली, शपथ रायरेश्वर किल्ल्यावर घेतली वयाच्या 16व्या वर्षी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगरापासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशपासून दक्षिण भारत ते तंजावरपर्यंत महाराजांनी मजल मारलेली होती. पहा मावळ्यांनो, आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आणि त्यांच्या जन्माने कर्तृत्वदायी जीवनात, आपल्या स्वतःच्या जीवनात कार्याने आपली मातृभूमी पावन केलेली आहे. पण आज जर आपण सत्यस्थितीचा आढावा घेतला, समाजात घडणारे चित्र जर आपण पाहिले, तर ते फारच वेदनादायी आहे. मग तुम्ही म्हणाल, असे कोणते चित्र आहे हो? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याच मराठी स्त्रीचा माय भगिनी म्हणून सन्मान केलेला नाही, तर परदेशी स्त्रीचा सुद्धा माय भगिनी म्हणून सन्मान करून अली अब्बासची सुनेचं उदाहरण आहे की तिला परत तिच्या स्वगृही पाठवलेलं आहे. पुढे आपण पाहणार आहोत तो पण भाग. आणि याच भूमीत आज मुलींवर, महिलांवर अन्याय, अत्याचार होतात. माहीत आहे तुम्हाला या सर्व गोष्टी. प्रसंगी जीवही गमवावा लागतो. असे अत्याचारी हल्ले होतात. अहो मावळ्यांची जात ना आपण, आणि आपल्या जातीनं आपल्याच माय भगिनीवर हात टाकावा. कुठे शिकलो आपण हे तत्वज्ञान? काय शिकलो मग आपण? शिक्षण घेऊन काय शिकलो? अन्याय अत्याचार करायला शिकलो. ही समाज कंटकांची जात जागीच चिरडून जर टाकली, हे अत्याचारी हल्ले तरच थांबले जातील. अहो, अनंत मावळ्यांनी कुटुंबावर, सर्व सुखावर, मुलाबाळांच्या सुखावर तुळशीपत्र ठेवलं. आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. स्वराज्य आपल्याला कोणी सप्रेम भेट दिली नाही राजे हो. रक्ताचे पाट वाहिले. भूक लागली तर भूकच खावी, तहान लागली तर तहानच प्यावी. अनंत मावळ्यांनी प्राणांचे बलिदान देऊन हे स्वराज्य प्राप्त केलं. आणि अहो राजे हो, हे 4 समाजकंटक येऊन माय भगिनींचा प्राण घेतात. आईला मुलाची कदर राहिली नाही, मुलाला आईची कदर राहिली नाही, बापाला मुलाची राहिली नाही, मुलाला संपत्तीसाठी बापाची राहिली नाही. माणसं राहिली आहोत का हो आपण? आधी माणसं बना, आधी मावळे बना, आणि मग त्या शिक्षणाने अकलेचे तारे असे तोडा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल. अत्याचार, अन्याय करणाऱ्यांचे हातपाय जर कलम केले, अशा समाजकंटकांनी आपला महाराष्ट्र, आपला भारत कुठे नेऊन ठेवलाय पहा. जरा विचार करा तर लक्षात येईल की गुन्हा करताना गुन्हेगाराला जर जरबच राहिली नाही, तर या अत्यंत वेदनादायी घटना घडत आहेत आणि घडत राहणार. मग यावर उपाय हाच व्हावा. जर शिवरायांना दैवत मानतोय, तर कायदासुद्धा, सुव्यवस्थासुद्धा अत्यंत कडक होऊन ज्या गावातील, ज्या शहरातील, ज्या ठिकाणातील गुन्हेगार असेल, त्याला त्याच्याच घराजवळ भर चौकात कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याचे हात पाय कलम गेले पाहिजेत. गुन्ह्याची सत्यता पडताळून की या शिक्षा पाहून पुन्हा कोणताही गुन्हेगार असा गुन्हा करायला धजवणार नाही आणि आपल्या लेकीबाळी सुरक्षित राहतील. लक्षात घ्या, गुन्हा केला तर मरण, मृत्यू, हातपाय कलम होणारच. ही जरब जर बसली तर गुन्हेगाराचे गुन्हा करण्याआधी हातपाय गळाल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व थांबलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मग इथे स्वराज्य निर्माण करणाऱ्या प्रत्येक घटकाला, क्रांतिकारकांना, मावळ्यांना, राजांना मानाचा मुजरा घडल्याशिवाय राहणार नाही. आपण मानाचा मुजरा देऊया. मराठा साम्राज्याच्या इतिहासात शिवनेरी किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. कारण अहो, याच किल्ल्यावर राजमाता जिजाऊंनी नवस केला होता शिवाई देवीला, आणि शिवाई देवी आणि राजमातांची श्रेष्ठ भक्ती, आत्मनिष्ठा, स्वराज्याप्रती असणारी तळमळ या कर्माचं फळ म्हणून छत्रपती शिवराय राजमातांच्या पोटी जन्माला आले.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युगप्रवर्तक, एक महामानव, असा एक द्रष्टा की काळाच्या पुढेही विचार करून पाच पाच पातशाह्यांच्या विरोधात ना अस्त्र ना शस्त्र सच्चा मुठभर मावळा उभा करून स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठी माणसाचा अभिमान बिंदू, मराठी माणसाचा स्वाभिमान बिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून महाराजांसाठी म्हणावंसं वाटतं, शिवनेरीवर शुभा जन्मला राजांचा अधिपती, शिवनेरीवर शुभा जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती. अशा या प्रजाहित दक्ष जनकल्याणकारी राजांचे नाव उच्चारताच नसा नसातून आपले रक्तसुद्धा वेगाने वाहू लागते. असे आपले राजे, श्रेष्ठ राजे. शिवनेरीवर शुभा जन्मला राजांचा अधिपती, शिवनेरीवर शुभा जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती. अहो, आपण किती वेळा म्हटलं तरी मनाला इतकं समाधान लागतं की पुन्हा 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 राजे आपले दैवत होते. ही अक्षरं आपल्या हृदयावर, आपल्या आत्म्यावर, आपल्या ओठावर, आपल्या मस्तकावर, आपल्या मनाच्या प्रत्येक कप्प्यामध्ये कोरली गेलेली आहेत. अशा ह्या राजाला कोटी कोटी प्रणाम. राजांची कारकीर्द अवघी 50 वर्षाची आहे. आज आपण 50-60ला आलोत. आपण काय केले? 1630 ते 1680 राजांनी काय केले पहा. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत अजरामर होणारी कारकीर्द ही राजांच्या हातून घडली. अवघ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जुलमी सत्तांच्या क्रूर वरवंट्याखाली अवघा महाराष्ट्र चिरडला जात होता. अन्याय अत्याचार होत होते. अशाच वेळी राजमातांच्या संस्काराच्या रोपट्याखाली हे हिंदवी स्वराज्याचे बीज शिवरायांच्या मनामध्ये रुजले गेले. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे, न्यायाचे, नीतीचे, सत्याचे राज्य मावळ्यांच्या मदतीने राजांनी स्थापन केले. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. जय शिवराय, जय संभाजीराजे. राजांनी काय केलं? टोळक्यांची पुंडाई मोडून काढली. मोती वेचावेत असा घराघरातून प्रामाणिक कष्टाळू मावळा स्वराज्य मिळवण्यासाठी एकजूट केला. अहो, कुठे पाटील, कुठे? बघा, आज आपण एखाद्या लग्नाला जातोय का? मौज मजा करायला जातोय का? कशासाठी मावळा एक एक होत होता? पहा, आज जर आपण एखाद्या लग्नाला जरी निघालो तर आपली मानसिकता काय होते? घरी जनावरांना वैरण कोण टाकील का? मी गाईचं दूध वेळेवर काढायला येईल का? माझ्या मुलांना क्लासवरून ट्युशनमधून घ्यायला मी वेळेवर येईल का? अशा अनेक घटना, हजारो गोष्टी आपल्या माइंडमध्ये असतात. परंतु असा मावळा की जो स्वराज्यासाठी घराच्या बाहेर पडला तर पुन्हा जिवंत आपल्या कुटुंबाकडे जाईल की नाही याची शाश्वती नाही. याला म्हणतात स्वराज्य प्रेम. राज, तुम्ही फक्त सांगा, आम्ही ऐकणार, आम्ही करणार आणि आम्ही बोलणार, ते करून दाखवणार. याला मावळा म्हणतात. आणि हे मावळ्यांनी हा त्याग तुमच्या आमच्या सुखाकरता केलेला आहे राजेहो. कुटुंब वाऱ्यावर सोडली, पण स्वराज्य स्वराज्य मिळवण्यासाठी स्वतःचं जीवन संपुष्टात आणलं. आणि आता पहा कसे डान्स बार, बिअर बार गर्दीने ओसंडून वाहत आहेत हो. पाय ठेवायला जागा नसते तिथे. एखाद्याला दिलेला शब्द आणि वचन त्याच क्षणी विसरून स्वतःचे तेवढे भले कसे करायचे,
स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा आणि दुसऱ्याला दुःखाच्या खाईत कसं ढकलायचं, त्याच्या जीवनाचे वाभाडे कसे काढायचे, दुसऱ्याच्या डोळ्यात दुःख देऊन, त्रास देऊन कसं पाणी काढायचं, हे असं चालू आहे मोठ्या प्रमाणावर. मी सगळ्यांविषयी म्हणत नाही, परंतु हा पण एक वर्ग आहे, हे लक्षात घ्या. क्षमा करा, पण सत्य सांगत आहे मी आपणास. आपण फक्त शिवजयंतीलाच मावळा, भगवा. मी असं करील, मी तसं करील, असं करू नका. तर जीवनच शिवमय बनवा आणि जीवनच मावळ्यांसारखं बनवा. जर तुम्ही शिवाजी महाराजांना स्वतःचे राजे म्हणवता, तर कोणालाही फसवून आपली प्रॉपर्टी वाढवू नका. जर शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेता, तर कधीच खोटं बोलू नका. या 2 गोष्टी जर कराल, दुसऱ्याला फसवणार नाही, दुःख देणार नाही, तर खरोखर शिवरायांचा मावळा म्हणून तुमच्या आत्म्याला नक्कीच समाधान मिळेल. राजांनी सरदार, पाटील यांना वठणीवर आणले, शेतीत सुधारणा केल्या, स्त्रियांच्या रक्षणाकडे विशेष लक्ष दिले, परप्रांतीय सुद्धा वतनदारी पद्धती बंद केली, स्वतःचे सैन्य उभे करून शिलेदारांचे प्रस्थ मोडीत काढले, नवनवीन गड किल्ल्यांची उभारणी केली, सागराचे महत्त्व ओळखून स्वदेशी आरमार उभे केले. आपली ताकद ओळखून कधी युद्ध, तर कधी माघार, तर कधी तह करून स्वराज्य निर्मिती केली. प्रसंगी स्वतः मोहिमेवर गेले आणि सैन्याला लढण्याचे बळसुद्धा राजांनी दिलेले आहे. एकूण 316 किल्ले राजांनी ताब्यात घेतलेले आहेत. त्यातील काही किल्ल्यांची डागडुजी केलेली आहेत, काही किल्ले घेतलेले आहेत आणि काही किल्ले बांधलेले आहेत. आज आपण एक बंगला बांधतो, एक घर बांधतो आणि आयुष्यभर कर्ज फेडतो. लक्षात घ्या, राजे काय असतील. 111 किल्ले राजांनी बांधकाम केलेले आहेत. यातले एका बखरीमध्ये याची नोंद आलेली आहे आणि 49 किल्ल्यांची डागडुजी पण केलेली आहे. रायरेश्वर हा किल्ला स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार आहे. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. वयाच्या 16व्या वर्षी धाडसी, प्रामाणिक, निष्ठावान तरुणांचा एक समूह बनवला, ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले. याच मुठभर मावळ्यांनी रक्ताचे पाट वाहिले, उपाशी तापाशी राहून धडा वेगळे मुंडके झाले, तर या हो हातातील तलवारी सुद्धा स्वराज्यासाठी लढत होता, राजांसाठी लढत होत्या. अनंत हृदय हेलवणारे सत्य प्रसंग पुढे आपण पाहणारच आहोत. हजारो वर्षाचे कार्य अवघ्या 50 वर्षात राजांनी केले. पूर्णत्वाला नेऊन रयतेला सुखी करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजचे सार आहे राजे हो. अशा प्रकारे अवघ्या जगाने त्यांना नतमस्तक व्हावं, त्यांच्या कार्याला नतमस्तक होऊन कार्यातून प्रेरणा घ्यावी, बोध घ्यावा आणि आपलेही जीवन अनमोल करावे, उजळून टाकावे, अशा या अलौकिक राजाला त्रिवार मुजरा, त्रिवार वंदन आणि कोटी कोटी प्रणाम आणि शतस्य प्रणाम. जय शिवराय, जय शिवराय. तात्पर्य हेच की शिवरायांचा पराक्रम पाहुनी आजही फुलते आमची छाती. मराठ्यांचे दैवत शिवराय, मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवराय आजही गुणगान गाते. स्वराज्याची माती. जय शिवराय, जय शंभूराजे, जय आऊसाहेब. त्रिवार वंदन, मानाचा मुजरा. त्रिवार वंदन, मानाचा मुजरा. मावळ्यांनो, भक्तजन हो, आजचा 25वा भाग आपणास मनापासून नक्कीच आवडेल. आपण मावळे आहात म्हणून प्रत्येक मावळ्यानं या शिवकार्याला, स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला, या शिवकार्यात मला प्रेरणा म्हणून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मगच पुढच्या भागाला चला. या भक्ती शक्तीच्या महायज्ञाचे एक भाग व्हा, ही इच्छा. जय मावळा, जय छत्रपती शिवराय. आणि स्पर्श परिसातील सर्व मावळ्यांना, सर्व भक्तांना, सर्व सदस्यांना
कोटि कोटि प्रणाम आत्मा मालिक. धन्यवाद आत्मा मालिक. जय शिवराय. कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णम वंदे जगद्गुरु. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.